थँक्यू. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच धानसर संघाने टॉस आपण तर गमावला आहे. चिंचोली संघाने बॅटिंग आपण तर टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एक जबरदस्त मॅच बघायला मिळेल. तर दोन रायगडमधील संघ आहेत. एका बाजूला यंगस्टरचा भरणा असलेला पण दोन अनुभवी खेळाडू. कैलास किशोरला आपण पाहू शकता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली यावेळेला. किशोर फोरजी आणि ओमकार फोरजी एका बाजूला अनुभव तर एका बाजूला यंगस्टर. चिंचोली संघाच्या बाजूतून पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाज नीरज जांभले येतोय. नीरज गोलंदाजी मार्कवर वाकलनगाव एनकडून काय केला. पहिला चेंडू उडवलाय. टायमिंग होतंय का चांगलं. क्षेत्ररक्षक आल्यात तिथे. झेल ड्रॉप. मिडॉनचा क्षेत्ररक्षण गेला होता, प्रयत्न केले पण लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाला कॉल देणं फार गरजेचं होतं. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाला झेल मिळाला असता. धावस संख्या धाव फलकात आपण पाहू खातं उघडलं तर 2. किशोर फोरजी स्ट्राईक एंडला. नीरज गोलंदाजी मार्कवर. नीरज गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म पचता ओर दगडने मारा करतो की राऊंड दगडने मारा करतोय. राऊंड दगडने मारा करतात. हा चेंडू वेल्लेप केलाय. किशोर बघा काय वेल्लेप करतायत, कारण हा अनुभव आहे ना, त्यांना मध्ये छेडछाणी करणं गरजेचं नाहीये. धानसरच्या स्पर्धेत देखील आपण तर कुटारीच्या स्पर्धेत देखील हा संघ मी तर म्हणेल पराभूत झाला तो चुकीमुळे. उत्तर संघ त्या चुका आता बाजूला सारून त्यांना चांगला खेळ करायचा आहे. नीरज ओ स्वीप केला यावेळेला. स्लॉक स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. 1 बाउंड. चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार. चौकार. 7 धावसंख्या आपण पाहू शकता. किशोर चांगली बॅटिंग करतो. किशोर कैलास हे आपण आता दोन अनुभवी खेळाडू आणि मग नंतर यंगस्टर. नीरज गोलंदाजी मार्क राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. शफल झाले. पुन्हा एकदा वेल्लेप केलाय. पंच वाईटची खूण करतायत. थोडंसं गोलंदाजावर दबाव निर्माण करतायत. धावसंख्या अपघाती आपण 8 पाहू शकता. तर 4G आपण पहिले तर वेग 4G याच गावचा एक चांगला निवेदक, आमचा चांगला मित्र. स्वीप केलाय पुन्हा एकदा. काय फटकाय. नजाकत भरा फटका बघायला मिळतोय. चेंडू चालला यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. चौकार. 12 धावा दाफलगादी. काय जबरदस्त बॅटिंग करतो बघा किशोर 4G. किशोर कैलास खरं धानसर म्हटलं तर आमचे मित्र आपण तर खूप चांगले निवेदक आहेत याच गावचे. वेग 4G 400 स्ट्राईक रेटने 12 धावा कुठल्या गेले. जबरदस्त बॅटिंग. नीरज पॅटम राऊंड तिकडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू यावेळेला कोल्लटापचा ड्राईव्ह केलाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. किशोर कैलास हे दोन अनुभवी खेळाडू. त्यांना माहिती कशा प्रकारे बॅटिंग करायची, कशा प्रकारे मॅच स्लो करायची, कशा प्रकारे मॅच फास्ट खेळायची. नीरज पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. ओ पुन्हा एकदा स्वीपचा लाजवाब फटका. 1 बाउंड. चेंडू चालला या डीप स्क्वेअर लाईक सीमारेषा पार. चौकार. किशोर काय लाजवाब बॅटिंग करतोय. सलग त्याच्या बॅटमधून बघा 4 चौकार आले आहेत. जबरदस्त बॅटिंग. हनुमान म्हात्रे देखील येत आहेत. जबरदस्त क्रिकेट 40 प्लसचे. फिटनेस खूप चांगलं आहे.
वैद्य आपण येतं हर्षिका 11 वाकलन अजित वाकलन ट्रॉफी 2025चं दमदार आयोजन उद्या आपल्याला खूप चांगले चांगले संघ इनेक्शन मध्ये बघायला मिळतील. 20 धावा धावफलकाती लागल्यात. नीरजवरती हल्ला चढवला जातोय. चेंडू बाक्यात अजूनही आपण पाहिले तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच बेलोली पक्ष बामाली टॉससाठी दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचंय. बामालीचे कॅप्टन आले आहेत. बेलोलीचे आले आहेत. बामालीचे यायचंय नीरज. हा चेंडू हवेमध्ये यावेळेला पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजन मधून वेगाने चाललाय. अडवण्यात यश मिळालंय का पाहायचंय. तिसरी पूर्ण होते का पाहायचंय. किरण म्हात्रे यांचे पण सुपुत्र आहेत वाटतं. संस्कार त्यांना देखील मॅन ऑफ द मॅच मिळाली होती खोटारीच्या स्पर्धेत. 2 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्या होत्या. किरण देखील एक चांगले क्रिकेटर. आज महेंद्र म्हात्रे आपल्यात नाही ते देखील एक चांगले क्रिकेटर. त्यांचा कुठेतरी वारसा जपला तो किरणच्या माध्यमातून. आपण तर घराण्याच्या माध्यमातून क्रिकेटचा वारसा जपला होतो आणि त्या सर्व खेळाडूंना घडवण्याचं काम केलं ते कैलास फोरजी. कैलास फोरजी आम्ही नेहमी सांगतो की सिनियर खेळाडूंना कधीही विसरू नका. कारण त्यांनी तुमच्या आधी भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिल्यात. हल्ली काय खेळाडूंनी एक मॅच जिंकून दिले का त्याची छाती 56 इंचीची होते. पण ती आपण बघितलं तर 42ची पण व्हायला कमी होत नाही. कारण क्रिकेटना कधी तुम्ही ना कोणत्याही प्रकारे रागिष्टपणाने खेळू नका. फक्त खेळाडूंचा आदर करा. ज्या खेळाडूंनी आपल्याला घडवलंय त्यांचं दिवसातून एकदा तरी त्यांना धन्यवाद द्या. मॅच खेळताना धावा झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितले तर धानचा संघ प्रथम बॅटिंग करतोय. 23 धावा. जय गणेश क्रिकेट संघ धानसर संघ खूप चांगली आपण तर सुरुवात केली. आज गणपतीचाच वार आहे. आज गणपतीचा दिवस आणि गणपतीच्या नावाने हा संघ उतरला मैदानात. कैलास फोरजी असतील आपण तर किशोर फोरजी असतील कुणाल शेळके तो गोलंदाजी मार्कवर. एक शेळके कॉमेंट्री करत होता मग अशा आकाश शेळके. आता कुणाल शेळके गोलंदाजी मार्कवर आलाय. बालेगाव यांकडून पिट्टूचं षटक तळतोय. चला बेलिवली आणि बामालीचे कॅप्टन टॉससाठी यायचंय कुणाल. हा चेंडू यावेळेला आपण तर ते एक धाव कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात. तसं काय धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 24 धावा. चौथी मॅच कंटिन्यू करतायत बघा आमचे जी अरविंद म्हात्रे मॅन फ्रॉम वडवली. धवसक्या 24 कुणाल पुणे गोलंदाजी मार्क स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला ओमकार फोरजी. ओ फटका चांगला यावेळेला खोदून काढलाय. मिडावलेला चेंडू चाललाय. आपण तर लॉंगरला क्षेत्रशः आले. मिसफील्ड झाले. 2 धावा पूर्ण केल्यात आहेत. किशोरचं कौतुक करे. किती वेगाने धावतो बघा ना. धावसक्या धावफलकाती 26 धावा धावफलकाती लागल्यात. मोठ्या धावेकडे आपण तर वाटचाल करताना चिंचोली संघाला देखील आपण इनॅक्शन मध्ये पाहतोय आणि तो संघाची आम्ही प्रथमच बॅटिंग देखील बघू. आता गोलंदाजी पाहतोय कुणाल पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. बेला चांगला चेंडू होता. यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केलाय. कमबॅक चांगलं बघायला मिळते कुणालच्या माध्यमातून. ओमकारला आपण पाहू शकता. कुणाल तो ओमकार काहीतरी अरविंद बातचीत करतायत बघा. कदाचित तुम्ही फॉलो थ्रू मध्ये येत असाल त्यामुळे पंचांना दिसत नाहीये. कॉड बियान झालं पायचीत कशा प्रकारे देतील म्हणून ती सूचना करत. गुड डिसिजन अरविंद. लगेच सूचना केली अरविंदनी की तुम्ही फॉलो थ्रू मध्ये सरळ येऊ नका. थोडंसं क्रॉस जा. कुणाल हा चेंडू उडवलाय. फटका चांगला आहे का. हो चांगला आहे. लॉंग ऑफ सी मार्शा पार षटकार.
मिळालाय का? चला 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 लवकर. गवत देखील भरपूर आहे. मला वाटतं स्वयंसेवक गेले आहेत. कैलास फोरजीच्या नजरा लागल्या त्या चेंडूकडे, कारण त्यांना माहिती अंदाज आलाय ओमकारला. ओ फटका अजून चांगला डाऊन दी ग्राउंड. काय फटका, मिड ऑफला बीट केलंय. चेंडू चालला यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलंय. डीप लॉंग ऑफवरून चेंडूला फीड करतोय. इथे आपण बघितलं तर 2-10 मिनिटात चांगली बॅटिंग केली जाते. चांगली बॅटिंग केली जाते ओमकारच्या माध्यमातून. ओमकार फोरजीच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग केली जाते. धावसंख्येत आपण कधी 17च्या सरासरी आपण 34 धावा लागल्यात. कुणाल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण ओमकारला पाहू शकतो. ओमकार फोरजी यंगस्टर आहे आणि कैलासने ओपिनियनमध्ये सांगितलं की बाळबडी सर्व यंगस्टरांचा संघ आहे. आत्ता कुठेतरी संघ बांधलाय आणि त्याला अनुभव देतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतोय. कुटाराची देखील भरपूर मोठी स्पर्धा ते खेळले. आता देखील या स्पर्धेत ते उतरलेत. एक आत्मविश्वासाने उतरलेत. हो चांगला चेंडू होता यावेळेला. बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण कधी 35 आपण पाहू शकता. 35 धावा धावफलकातील लागल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा विचार केला तर आपण 15.5 17.5च्या सरासरी धावा कुठल्या गेल्यात 35. तर 12 काय बॅटिंग केले. तर 2 बॅटरमधील चांगली भागीदारी झाली. 35 धावा धावफलकातील लागल्या. जयगणेश धानसर संघ आपण पाहू शकता. धानसर संघ म्हटले तर आमचे बळीराम असतील, बरेचसे असे खेळाडू आहेत. महेंद्र म्हात्रे असतील, आज आपल्यात नाही आहेत. किरण असतील. खूप चांगलं क्रिकेट खेळले त्यांनी. क्रिकेट खेळले आणि आपण त्या गावातील जे सिनियर खेळाडू होता, 2च सिनियर खेळाडू आपण पाहू शकता. एक म्हणजे आपण किशोर, कैलास हे 2 सिनियर खेळाडू आहेत. मला वाटतं कदाचित गावात अजूनही संघ असावा, कारण एक फोरजी आमचा मित्र म्हणजे आपण पाहिलं तर तो आम्हाला संघामध्ये दिसत नाहीये. डोनाल्ड कदाचित वेगळ्या संघात असू दे, काय हरकत नाहीये. गाव म्हटलं तिथे 2 संघ पाहिजेतच. काही खेळाडूंना एकाच संघात मिळत नाही. पण आता हा संघ खूप चांगला बांधला कैलास फोरजीने आणि किशोरने. 35 धावा धावफलकातील लागल्या. पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण होते. P1 P2 संपलाय. हितेन पाटील आलाय वैयक्तिक पहिलं आणि संघाचा 30 षटक घेऊन येतो. स्ट्रायकरला आपण ओमकार फोरजीला पाहू शकता. ओमकार चांगली बॅटिंग करतोय. हितेन आलाय गोलंदाजी मार्कवर. वाकलन गाव एंड कडून नितीन पाटीलला पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. 21 वरती खेळतो कैलास. किशोर आहे. ओ फटका चांगला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. कॉफी बुक स्टाईलने हाफ वॉली घेतला आणि ड्राईव्ह केला. चेंडू सीमारच्या पार चौकार. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर आहे पण त्याच्या मधून चेंडूला काढलाय. हितेन हा चेंडू ऑन साईडला टर्न केला. डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला डीप मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आल्यात तिथे. आकाश आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला पण 2 धावा घेण्याचा अवधी. धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता 41. हितेन पुण्याचा गोलंदाजी मार्कस टाकला. ओमकारला आपण पाहू शकता. ओमकार खूप चांगली बॅटिंग करतो. यंगस्टर आहे. फुल टॉस होता यावेळेला. टायमिंग चांगलं होत नाहीये. मिडावर चेंडू चाललाय. मिडविकेट क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फीड करतो. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहे. धाव संख्या धाव फल करते आपण पाहू शकता 43. ओमकार 19 वर खेळतोय. आपण म्हणजे तर किशोर खेळतोय वैयक्तिक 21 वरती. चांगली भागीदारी बघायला. 43 धावा झाल्यात. जगणेश धानसर संघ. शाहू पाटील बघा दुपारच्या सत्रामध्ये थोडासा फेरफटका. प्रचंड आवड क्रिकेटची. ओ फटका चांगलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून खेचलाय. चेंडू चालला यावेळेला. वाईड इश लॉंग ऑन. सीमा रेषापार दे दनादन षटकार.
हार्दिक हार्दिक स्वागत. धाव संख्या धाव फलकावरती 49. ओमकार 4G जबरदस्त बॅटिंग करतोय. ओ पुण्याचा स्वीपचा लाजवाब फटका. पाठवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार. 50 कम. पॉइंट सीमारेषेकडे 2 धावा. काय निर्णय येतोय पंचांचा निर्णय येतोय. चौकार. जणू काय पट्ट्याचे चटके लागले आणि चेंडू सीमारेषा पार. काय बॅटिंग करतो ओमकार. या षटकामध्ये धावा कुठल्या तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. 22 धावा आल्या आहेत. धावसंख्या धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करताना श्री गणेश संघ धानसर संघ 57 धावांची भागीदारी. जर भागीदारी आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग. बघा पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचं जरा लवकर. तिकडे टाळ्या होऊन दे. 11 चेंडू 33 धावांची खेळी करतोय. जबरदस्त बॅटिंग. नाही कैलास फुरजी आता का मेसेज द्यायला जाणार आहेत. नाही एवढी चांगली बॅटिंग चालली आहे. कैलास खेळू देताना खूप चांगली बॅटिंग चालली. मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. ओमकार आणि सिनियर खेळाडू तर आहेत ना किशोर. मग बामालीचाच कॅप्टन. बघा शेवटचा कॉल आहे आपल्याला ऑफिशियल. 12वा खेळाडू देखील मला वाटतं काहीतरी सूचना करतोय. त्याला देखील जायची इच्छा आहे. नाही इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. कैलास फुरजी एवढं चांगलं क्रिकेट चाललंय. काय सूचना करणार मला कळत नाही. पण कदाचित काहीतरी त्यांचा मेसेज असावा. काय हरकत नाही आहे. त्यांना मैदानात गेल्याशिवाय मला वाटतं शांतता मिळणार नाही त्यांना. असू दे. चांगले पंच आहेत आमचे. खूप चांगले पंच आहेत. आमच्या कल्याण डोंबिवलीत नेहमी त्यांचा सन्मान केला जातो आणि अतिशय प्रेमळ स्वभावाचे खेळाडू आहेत. 57 धावा धावफलकात दिलेले. काय बॅटिंग केलं ते ओमकार आणि आपण किशोरच्या माध्यमातून. एक यंगस्टर आहे एका बाजूला सिनियर आहे. अनुभव एका बाजूला ते यंगस्टर आहे. जबरदस्त क्रिकेट बघायला. फायटर क्रिकेट बघायला. फायटिंग क्रिकेट बघायला मिळेल. लढवय्या वृत्तीचं क्रिकेट बघायला मिळालंय. या स्पर्धेतील पहिले 50 धावा कुठल्या जातात का ओमकारच्या माध्यमातून पाहिजे. गोलंदाजी मार्कवर तर यावेळेला आपण पाहू शकता. कुणाल शेलके आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. कुणाल पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथून ब्रेक थ्रू मिळून देतो का. 57 धावांची भागीदारी झाली 3 षटकांमध्ये. 19च्या आपण इथं ससानी धाव सगळ्या कुठल्या गेल्या. 57 धावा. कुणाल शेलके गोलंदाजी मार्कवर बालेगाव एनकडून. हो वेल्लेप केलाय. काय वेल्लेप आहे बघा ना. काय ॲक्शन आहे. पंच वाईटचे खून करतात. जबरदस्त फुटवर्क आपण बघायला मिळते. वेल्लेप बघा ना काय जबरदस्त. आधी ऑप्शनच्या बाहेर येतात नंतर चेंडूला सोडून देतात. वेगळ्या शैली आहे. 58 धावा धाव फलकावरती. 58 धावांची भागीदारी मैदानावर. कुणाल शेलके गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन आलाय. क्षेत्रक्षेत्र थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय. ओ शपाल झाला. हुक केलाय. पाठवलाय चेंडूला यावेळेला लॉंग लेट सीमारेषा पार. पंचांचा शर्त षटकार. धावसंख्या 64 धावांची भागीदारी. जर भागीदारी आवडली असेल तर बॅटिंग आवडली असेल टाळ्या झाल्यात पाहिजे जरा एकदा. 12वा खेळाडूंनी देखील मी तर सांगेल टाळ्या वाजव बाळा. कारण जबरदस्त बॅटिंग होते ना. मोटिवेट करा खेळाडूंना. मोटिवेट करणं फार गरजेचं. कैलास फुरजी 64 धावांची भागीदारी. अप्रतिम भागीदारी. मला वाटतं स्पर्धेतील हायेस्ट धावा होत आहेत का पाहायचं. आता किती धावा होत आहेत ते पाहायचं आहे. आत्तापर्यंत स्पर्धेत धावा झाल्या तर आपण तर 51 41 पहिल्या मॅचमध्ये झाले होते. दुसऱ्या मॅचमध्ये आपण तर 51 झाल्या होत्या. बघा मॅच बॉल आलाय. 64 धावा. काय बॅटिंग केली जाते कैलासच्या माध्यमातून. ओमकारच्या माध्यमातून. किशोर सॉरी कैलास बसलाय. ओमकार आपण तर ओमकार आणि कैलास आपण तर कैलास येणं बाकी. अजून किशोर जबरदस्त बॅटिंग करतोय. कुणाल व स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. हा फटका का. सरळ बॅटनी जर धावा येतं तर हा फटका का. चला बामालीचे कॅप्टन यायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू गेला आता किशोरच्या हातातून.
कुणाल पुढे त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट राऊंड द कडनं मारा करतो आता. आज चांगला चेंडू होता बॅटन पॅटमधनं निघून गेला. यावेळेला थोडंसं थकान महसूस करतायत. 2 चेंडू डॉट गेले आहेत. 4थं षटक प्रगती पथावर आहे. सलग 2 चेंडू डॉट गेले आहेत. बराच वेळानंतर कुणालच्या मधून चांगलं षटक हाताळलं जातं. षटकारांचे 2 चेंडू खूप चांगले फेकले. 64 धावा. कुणाल आज चेंडू यावेळेला आपण बघितले तर अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. कुठेतरी सिंगल घेऊन स्ट्राईकला आपण तर ओमकारला आणलं फार गरजेचं, पण तसं होत नाही. षटकार आला आपण 3 चेंडू डॉट गेले आहेत. कुठेतरी दबाव महसूस करतायत. दबाव ना तुम्हाला नेहमी आपण अडचणीत आणेल. मी तर म्हणेल सिंगल घ्या. स्ट्राईकवरती आपण तर यंगस्टर आहे त्याला आणा, तर चांगली बॅटिंग करतो ओमकार देखील. कुणाल हा चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची समाप्ती. सलग 4था चेंडू डॉट गेलाय. म्हणजे षटकार आलाय त्याचं महत्व नाही. आता 4 चेंडू डॉट गेले आहेत. ते जी सांगताय जी पॉपिंग क्रीज आहे तिथून चेंडू निघून गेलाय पडल्यानंतर. अंतिम चेंडू पहिल्या चेंडूवरती आपण तर षटकार आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक बघायला मिळालंय. हा चेंडू लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक होता नशिबाची साथ आहे. कारण का धानसर संघ आज नावाने कोणत्या खेळतोय, जय गणेश धानसर म्हणजे गणपतीच्या नावाने खेळतो आणि लकी चौकार येतोय. धावसंख्या दाखल करते 68. 4 षटकाच्या समाप्ती. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त आपण बोलले तर 11 धावा आल्यात. वेग 4G जरा मॅच पाहत असेल तर त्यांचं देखील आम्ही करतोय हार्दिक स्वागत. एक जबरदस्त निवेदक आहेत. शब्दांचं त्यांच्याकडे भांडार आहे. अंकुश आला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला ओमकार. हो पहिला चेंडू फ्रंट फुटरला ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली अंकुशने. तर इथून किती धावा येतात, किती धावांचं लक्ष तपायचं आहे. कारण चिंचोली संघ देखील एक ताकदवान संघ आहे. त्या संघाला आता इथून किती धावांचं लक्ष हे पाहायचं आहे, महत्वाचं राहणार आहे. अंकुश हो फुल टॉस लॉफ केला या बेला बिट ऑफच्या डोक्यावर ना. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषा पार चौकार. आता अनुभवी आल्यात बघा. 2 मैदानावर बॅटर अनुभवी पाहिजे. मैदानावर येत आहेत. कैलास देखील आले आहेत. जबरदस्त बॅटिंग केली आपण तर ओमकार 4Gने धावा कुठल्यात आपल्या संघासाठी तब्बल 14 चेंडू 37. जर बॅटिंग आउट एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. ओमकार बघा थोडासा नाराज झालाय. चांगली बॅटिंग केली होती त्याने. कैलास 2 अनुभवी खेळाडू.
कैलास 4G आणि किशोर 4G. कैलास 4G प्रचंड अनुभवी खेळाडू, कित्येक वर्ष झालं टेनिस क्रिकेट खेळतोय. मला वाटतं 500 पेक्षा जास्त मॅचेस ते खेळले असतील आतापर्यंत. चेंडू बाकेत अजूनही आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात या षटकातील अंकुशचे 2 चेंडू झालेत, 3 झालेत, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंकुश चांगली गोलंदाजी करतोय, लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. ओ कैलास 4G आल्या आल्या काहीतरी इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक बघायला मिळतंय. स्विच हिटच्या माध्यमातून चेंडूला पाठवलंय पॉइंट सीमा रेषापार. षटकार काय बॅटिंग केली, एकच गडी बाद झालाय. धानसर संघ प्रथम बॅटिंग करतोय. अंकुश हा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. मिड ऑफ चेंडू चालला या वेळेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एकच धावसंख्या धावफल करते 79. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त जर विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता या वेळेला, किशोरला आपण पाहू शकता. किशोरने देखील जबरदस्त बॅटिंग केली, फ्लाइंग स्टार्ट मिळून दिलाय. श्री गणेश धानसर संघ बॅटिंग करतोय. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू होता या वेळेला. कैलास बघा सहजतेने एक धाव कंप्लीट करतोय. धाव फलकावरती धाव लागल्यात 80 आणि 81 धावांचं लक्षण. लेगबाजच्या स्वरूपात चिंचोली 20 संघाला धावा पाहिजेत. 81 मोठं लक्ष आहे, पण पाहिजे चिंचोली संघ या विभागात प्रथमच खेळायला आलाय आणि ते हे लक्ष पार करते की नाही पाहायचंय. 81 धावांचं लक्ष आहे, भलं मोठं लक्ष आहे. क्रिकेट आहे, कोणतेही लक्ष मोठं नसतं, कोणतेही लक्ष छोटं असतं. 16.2च्या सरासरी धावा करायच्या आहेत. चला बामालीचे कॅप्टन आणि बेलेलीचे कॅप्टन टॉससाठी या. बेलेलीचे कॅप्टन आले बघा, बामालीचे कॅप्टन देखील आलेत का? बामालीचे कॅप्टन नाही, इथून बामाली जास्ती लांब नाहीये, पण या लवकर टॉससाठी येणं फार गरजेचं आहे. 16.2च्या सरासरी धावा करायच्या आहेत चिंचोली बस संघाला. पाहिजे चिंचोली बस संघ आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतो, हे आव्हान पार करतो की धानसर संघ त्याला रोखतोय. पुण्यात जाऊया डीजे मास्टर त्याच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. टाइम तयार असतात. टॉस करा, मॅन ऑफ दी मॅच द्या, म्हणून तर आयोजक सांगतात ना शाहूदा तुम्ही या, म्हणजे आमचं व्यासपीठाची टेन्शन मिटलं ना. व्यासपीठ भरून दिसतोय. एक मिनिट शाहूदा, टॉस करायचा आहे. हेड आलाय, टॉस जिंकला आपण. तर बाबाली संघ काय डिसिजन असणार आहे? डिसिजन कळवतो. चालेल, डिसिजन पेंडिंग आहे. आपण पहिले तर दोन्ही संघांमध्ये कधी मॅच झाली आहे? नाही झाली. नाही, आज या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे. नक्कीच. तर आपण तर आमचे समालोचक दिनेश पाटीलच्या गावचा हा संघ, मला वाटतं या विभागात तुम्ही प्रथमच खेळायला आलात, मी तर पाहिलंय. काय म्हणशील या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदा इथं आलो आहोत, जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. एक बेलेली संघ आपण तर खुटारीच्या स्पर्धेत देखील खेळला होता आणि तो संघाने देखील चांगली कामगिरी. आज आपण या विभागात प्रथमच खेळता, कशा प्रकारे आज खेळ कराल? 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय बामाली संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया, मॅच देखील आपण लगेच सुरू करूया. नाही, डिसिजन पेंडिंग आहे, कळवत आहेत. चालेल, बॅटिंग करणार का फिल्डिंग करणार ते आम्हाला कळवा लगेच. चला बॅटर लवकर पाठवा.
पण आयोजकांच्या सूचना आहेत बघा, तुम्ही जेव्हा टॉस करता ना तेव्हा लगेच आम्हाला डिसिजन द्या. काय हरकत नाही, आता तुम्ही डिसिजन थांबवलाय. कारण नितीन मग सर्वच जर असं वेळ घेतील तर मग चालणार नाहीये. यस, गोलंदाजी असा डिसिजन द्या ना फट करून, काय हरकत नाहीये. तर टॉस जिंकला बामारी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आपण बघितलं तर बेलिवली संघाला अमती केले म्हणजे आमचे दिनेश पाटील समालोचक, जबरदस्त समालोचक. नेहमी आपण तर इतिहासाबद्दल आणि महाराजांबद्दल भरपूर काही बोलतात, त्यांच्या आपण तर समालोचनाच्या माध्यमातून भरपूर आम्ही ऐकलंय. दीपेश देखील बघा, दीपेश भोईर प्रचंड मेहनत. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल त्यामध्ये रजत असतील, आपण तर विकी जाधव असतील, दीपेश असतील, संपूर्ण वैदेही हर्षिका 11 वाकलन असेल संघ आणि ग्रामस्थ असतील, प्रचंड मेहनत राहिली. 81 धावांचं लक्ष घेऊन उतरलायत. आपण पाहू शकता यावेळेला चिंचोली ब संघ 16.2च्या सरासरी धावा करायच्या आहेत. चला, बेलुली संघ आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण आमच्या व्यासपीठाच्या बाजूने थांबायचं आहे, जेणेकरून मॅच लगेच सुरू होईल. आज बऱ्याचशा खेळाडूंना, प्रेक्षकांना उपवास असणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने खिचडी किंवा फराळ खाऊन घ्या. कैलास फोरजी आलेत. अमोल शेळके, एक शेळके बघतो आपण, निखिल शेळके, मॅन फ्रॉम पेडगाव. 6 चेंडू 6 षटकांचा विक्रम केलेला आहे त्याने बऱ्याच वेळा. जबरदस्त क्रिकेटर. गोलंदाजी मार्कवर कैलास, स्ट्रायकेलला आपण पाहू शकता यावेळेला अमोल शेळकेला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट कव्हर. ओ, पहिला चेंडू एज आहे, चेंडू आपण इथं थर्डमॅनला फ्लाय होतोय. कैलास फोरजी, कैलास फोरजीला माहिती आहे की कशा प्रकारे इथून गोलंदाजी करायची. पहिला चेंडू खूप चांगला फेकलाय कैलास. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर 16.2च्या सरासरी धावा करायच्या आहेत. हा चेंडू पॅडवर आदळतो यावेळेला. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाले. अपील केलं नाही बघा, कैलासला माहिती आहे कदाचित लेग स्टंप पिचिंग असावी, त्यामुळे त्यांनी अपीलच केलं नाही, लगेच निघाले. ते देखील एस पी पॅनलचे खूप चांगले पंच आहेत. बामाली संघाने टॉस जिंकलाय. आपण पहिले तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कैलास राईट राऊंड द कडनं मारा करतोय. उडवला यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, चूक होणार नाहीये. टॅप लावला होता कैलास फोरजीने बघा ना, मिड विकेटला डीप मध्ये ठेवला होता खेळाडू आणि खूप चांगला झेल घेतलाय. पहिला विकेट जातोय चिंचोली बस संघाचा बॅटर बाद. पहिला गडी बाद झालाय. कुणाल आलाय? कुणाल शेळके थोडासा मागं राहिला, पण आता बॅटिंग पाहायचं कशा प्रकारे. कैलास फोरजीने अप्रतिम षटक हाताळलंय. तर पहिल्या षटकात आपण बघितलं धावा केले तर तब्बल 23 श्रीगणेश धानसर संघाने. जागृत देखील आपण पाहू शकता बघा. आता कॅमेरामॅनच्या भूमिकेत रील स्टार पण आहेत, नाही चांगले काम करतात. कैलास, हा चेंडू इम्प्रुव्हायझर स्ट्रोक बघायला मिळाले, बसले जागेवरती आणि पाठवलाय चेंडूला फाईन लेग सीमा रेषा पार, चौकार. अशाच प्रकारची बॅटिंग करणं फार गरजेचं. लक्ष 81 धावांचं आहे, 4 तर आल्या आहेत 81 मधल्या.
कैलास पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केलेला बॅटर आपण पाहू शकता कुणाल. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पॉवर प्लेचा योग्य वापर. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारच्या पार चौकार. आक्रमणाला सुरुवात केली. आक्रमण करणं गरजेचं आहे ना. 16.2च्या सरासरी धावा करायच्या. त्या धावा तुम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचावं लागणार. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग करावी लागणार आहे. कुणालने इरादे स्पष्ट केलेत. कैलास बॅटम राऊंड द गट मारा करतोय. लोअर फुल टॉस होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात चांगली केली कुणालने. पारस आलाय. पारस 4G म्हणजे पारस चांगलं डावे. पारस सोनं. पारस 4G आलाय. यंगस्टर आहे. वैयक्तिक पहिलं सगळं दुसरं घेऊन येतोय. जसं की 8 धावा आपण पाहू शकता. कारण की 81 धावांची गरज असताना 8 धावा धावफलकातील लागल्या आहेत. म्हणजे उर्वरित समीकरण अजूनही येणारे आपण इथं 24 चेंडू आणि 73ची गरज आहे. म्हणजे आता 18.25 सरासरी धावा करायच्यात. 8 धावा धावफलकातील लागल्या आहेत. पारस 4G गोलंदाजी मार्फत स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. हितेन पाटीलला आपण पाहू शकता. पारस तो हितेन वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं घेऊन येतो. बाळेगाव एनकडून थोडंसं क्षेत्रक्षण विखुरलेलं बघायला मिळते. शॉट पॉईंट लेग शॉट लेगला क्षेत्रक्षण स्कोअर लेग एक क्षेत्रक्षण वाडीश लॉंग ऑनला डीपमध्ये आपण पाहू शकता. फुल टॉस आहे. सरळ पाठवलाय चेंडूला. यावेळेला 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारच्या पार चौकार. आपण तर साळुंके आले आहेत. दिलीप पाटील आहेत. मुतीराम दादा देखील येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नवनाथ साळुंकेच्या हातात चिठ्ठ्या दिसत म्हणजे ड्रॉ असणारच. नक्कीच नक्कीच. पारस ओ चांगला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. काय क्षेत्रक्षण केलं बघा. क्षेत्रक्षण आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाते. संस्कार म्हात्रे किरण यांचे सुपुत्र काय क्षेत्रक्षण केले. मी तर म्हणेल 3 धावा वाचवलेत आपल्या संघाचे. एकच धाव मिळेल. जसं की धावफलकावर आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. कुणाल खूप चांगली बॅटिंग केली. 2 चौकार आला. तर कुणाल पारसच्या अगेन्स्ट काय करतोय आता इथे. पारस तो कुणाल राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. हो चांगला चेंडू म्हणता येणार नाही यावेळेला. पंच वाईटची खूण करतात. थोडंसं दिशेवरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं. टप्पा चांगला होता पण थोडंसं पडल्यानंतर जास्त चेंडू बाहेर निघालाय. किशोर तेच सांगत असावे. सिनियर खेळाडू आहेत. ऑफ साईडला क्षेत्रक्षण थर्डमॅन पॉईंट. एक षटकावर रिझर्वमध्ये मिड ऑफ लाईन क्षेत्रक्षण. हो चांगला चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू. एकच धाव मिळते. कैलास सांगतात की घाई नकोय. एक सिंगल जाणारच आहे. मोठं मैदान आहे. 11 खेळाडू बघा कमी दिसत आहेत मैदानावर. पंधरा धावा दाखल करते. पारस गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. हितेनला आपण पाहू शकतो. फुल टॉस आहे. लॉफ केलाय. कैलास 4G आलाय. गुड कॅच. कार्बन कमाल झेल. उडता आपण कैलास पाहिलं बघा ना. स्वतः झेप घेतली उजव्या बाजूला. अप्रतिम झेल. कार्बन कमाल झेल. पारसला यश मिळते. बॅटर बाद.
पाहिजे नवीन बॅटर कोण येतोय मैदानावर. रोहित पाटील आलाय. पारसला यश मिळाले. खूप चांगला झेल घेतला. वडिश लोंगनला आल्या स्विच हिट केलाय. फटका फसलाय. झेल ड्रॉप. एक धाव मिळते यावेळेला. झेल उडाला होता यावेळेला. टॉपेज लागला होता. धावसंख्या 16. धावसंख्यात आपण कधी 16 धावा. थोडासा चिंचोली संघ आता जी गती पाहिजे धावा ती गती राखत नाहीये. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. कुणालला आपण पाहू शकता. किशोर पाहणी करतायत. खरं विकेट खेळाडू समोर तर नाही येत ना एसट्यांच्या. ती खात्री केली त्यांनी. कुणाल शेळकेला आपण पाहू शकता स्ट्रायकेनला. पारस राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. पिटूचं षटक बदलतोय. स्वीप केला यावेळेला. पॉवर प्लेचा योग्य वापर. लोअर फुल टॉस चेंडू होता. पाठवलाय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. धावसंख्या पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. पुन्हा एकदा कैलास येतोय. कैलास 4G दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय. चालेल. कैलास गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला रोहित पाटील. 20 झाल्यात. अजूनही आपण तर इथून एक सडी पाहिजे. 3 षटकामध्ये जवळजवळ 20 पेक्षा जास्त सरसरीने धावा करायच्यात. ओ चांगला चेंडू यावेळेला. काय गोलंदाजी केली जाते बघा. डॉट चेंडूची समाप्ती ते. कैलासकडे प्रचंड अनुभव. त्याला मध्ये कोणत्या बॅटरला कशा प्रकारे चेंडू टाकायचे हे त्याला पूर्णपणे ठाऊक आहे. अभ्यास खेळाडू आहे. क्रिकेटचा प्रचंड अभ्यास आहे. कैलास 4G गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. थोडंसं रनवे मध्ये व्यत्यय येतोय. चला बामाली आणि बेलिवली संघ हळूहळू आमच्या व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करायची आपण. कैलास ओ फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गॉडला जोपर्यंत चेंडू फीड होईल. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 21 धावा. सिंगल डबलने तुम्ही पोहोचणार आहे लक्ष्यापर्यंत. चिंचोली संघ जरी लक्ष मोठे तुमच्यावर पण आक्रमक बॅटिंग करा. लक्षाला घाबरून तुम्ही बॅटिंग करू नका. नेटाने लढा. हा चेंडू चांगला यावेळेला. खूप चांगला चेंडू होता. पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आलाय. खाली राहिलाय चेंडू. शरीराचा वेध घेतलाय. तर याच दरम्यान भगवान दादा गोंधले यांना विनंती करतो. दादा या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत. त्यांचे सुपुत्र देखील खूप चांगले कुस्तीपट्टू आहेत. माया गोंधली. कैलास राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय. शपलून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. कैलास काय मेहनत करतो बघा ना मैदानावर. यंगस्टरांना घेऊन संघ बांधलाय. 2 सिनियर खेळाडू खूप चांगली कामगिरी करतायत. कैलास असेल, किशोर असेल आणि त्यानंतर यंगस्टरांनी देखील चांगली कामगिरी केली. खास करून कौतुक करेल आपण तर ओमकार 4Gचं. कैलास ओ अजून एक चेंज ऑफ पेस. थोडंसं खेळण्यासाठी भाग पाडले यावेळेला. 1च 10 मिनिटे. आता कुठेतरी सामना थोडासा दूर होत चाललाय. चिंचोली आपण आता चिंचोली बी संघाविरुद्ध. तर चिंचोली बी संघ थोडासा जी धावांची गती पाहिजे ती उभारता आली नाहीये. 22 धावा दाखल करते. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला.
रोहितला आपण पाहू शकता क्लीन बोल्ड. अजून एक विकेट मिळतोय कैलासला आणि षटक देखील संपला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतो 81चा पाठलाग करताना फक्त आणि फक्त 22 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. एकूण 60 धावांची गरज आहे आता. 29.5च्या सरासरी धावा करायच्यात. लक्ष थोडंसं अवघड होतंय पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतंय. धावा झाल्यात. धाव फलकावरती आपण पाहू शकता आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात यावेळेला 22 धावा झाल्यात. लक्ष फार कमी. गोलंदाजी मार्क होते तुषार. तुषार पाहिजे आता कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय, कारण का 59 धावा पाहिजेत. स्ट्रायकेरला बॅटर आपण पाहू शकता. आकाशला आपण पाहू शकता. कुणाल स्ट्राईकला. तुषारला आपण पाहू शकता. तुषार वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. 22 धावा लागल्यात. चिंचोली ब संघ प्रयत्न करा. प्रयत्न करता तुम्ही हार पात कराल ना तर ते जिवारी लागेल तुमच्या पराभव. तुषार हा चेंडू ऑन साईडला इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बनवला. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या धाव फलकात 23. कारण सिंगल डबल तुम्ही जय आणि पराजयमधलं फक्त अंतर कमी करा. लक्ष्यापर्यंत पोहोचा. अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष करा तुम्ही. तुषार स्ट्रायकेरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला आकाशला आपण पाहू शकता. ओ लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. जो पण चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या 24. चिंचोली ब संघ कुठेतरी मी तर म्हणेल आता थोडासा संघर्ष करतोय आणि दबावाखाली तो बॅटिंग करतोय. तुषार गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो एक कडून. हा चेंडू यावेळेला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडूला पाठवलं. यावेळेला षटकार. चला बेलेली संघ जरा पडद्याच्या त्या साईडने प्लीज. बॅटिंगच करायची तुम्ही. डगआउटच्या बाजूला येऊन थांबा तुम्ही. 30 धावा. कुणाल शेळके अशा प्रकारचे प्रयत्न करा तुम्ही. पराभूत समोर दिसतो म्हणून त्याला घाबरू नका. त्याला धैर्याने साथ दे. आपण तर नेटान लढा. हा चेंडू यावेळेला बॅटची कडा लागली होती. झेल ड्रॉप होतोय. प्रयत्न चांगले केले होते यावेळेला किशोरने. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला. वेग प्रचंड होता यावेळेला. तुषार पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू उडवलाय. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. काय घडलं मैदानावर. कॉल कोणीच दिला नाहीये. एक तर मिड ऑफच्या क्षेत्रक्षणी कॉल द्यायला पाहिजे होते किंवा लॉंगॉनवाल्यांनी कॉल द्यायला पाहिजे. माझा झेल मी घेतोय. कैलास तेच सांगतोय. झेल सुटला हरकत नाही पण कॉर्डिनेशन ठेवा. कॉल द्या. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल 32. कारण असे महत्त्वाच्या क्षणी जर असं झेल सुटले चालू शकणार नाहीये. तर मिड ऑफच्या क्षेत्रक्षणी एक तर कॉल द्यायला पाहिजे होता किंवा लॉंगॉन चाललेलं त्याने कॉल देणं फार गरजेचं होतं. स्विच हिट पाठवला चेंडूला. यावेळेला पॉइंट सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल 36.
कैलास पोर्जी दिसतो. वेग प्रचंड आहे, दिशेवरती नियंत्रण आहे आणि प्रत्येक चेंडू मागे बघा कैलास फौजी त्याला मोटिवेट करतो. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याने त्याचा धीर वाढतो. त्याला आपण पहिले तर अनुभव येत चालला आहे. त्याला आपण ते हिंमत वाढते त्याची. संस्कार उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. हो गुड कॅच. बॅटर बाद ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. संस्कार काय गोलंदाजी केली. 5 धावा दिल्या, 2 बॅटर बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी. संस्कार, पारस, ओमकार हे यंगस्टर खूप चांगल्या प्रकारे खेळत आहेत. खूप चांगला क्रिकेट खेळत आहेत आणि खऱ्या अर्थाने अनुभव त्यांना जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं आहे. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या होऊन जरा संस्कारसाठी देखील. तर बघा